शिवा मंदिर तो तुझे दिखा देंगे। जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय खानदेश गाईस. पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत करतो. माझं नाव दर्शन चौधरी. तर आज गाईस 26 मार्च आणि आज आहे प्रभू श्रीरामचंद्र यांचा वाढदिवस. तर आपल्या रावेर गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असा जल्लोषात रामनवमी ही साजरी करण्यात येते. सो आपण आता तिथेच जाणार आहोत. रामनवमी येथे आपल्या महालक्ष्मी मंदिरापासून सायंकाळी 5 वाजता म्हणजे अवघ्या काही वेळेतच रामनवमी शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. सो आपण ती सुद्धा तिथं जाणार आहोत आणि तुम्हाला मी आपल्या आजच्या ब्लॉग व्हिडिओमधून दाखवणार आहे की कशा प्रकारे ही शोभायात्रा या वर्षाची पार पडते आणि किती जल्लोषात ही साजरी करण्यात येते. तर गाईस खूप मोठ्या प्रमाणात इथं यावर्षी शोभेसाठी म्हणजेच DJ लाईट्स वगैरे खूप मोठ्या प्रमाणात यावर्षी साजरा करण्यात येणार आहे ही आपली रामनवमी. तर चला जाऊयात आपण रामनवमीमध्ये सामील व्हायला आणि उम्मीद करतो तुम्हाला सर्वांना आपला आजचा ब्लॉग व्हिडिओ नक्कीच आवडलाच प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला पहिल्यांदाच आता सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला प्रभू श्री रामचंद्र भगवान यांचा विजय असो. जय श्रीराम. काही कारणास्तव आपल्याला उशीर झाल्या कारणाने महालक्ष्मीपासून शोभायात्रा ही काही दुरीवर आली होती आणि पहिले आकर्षण म्हणजे शोभायात्रेचे त्रिमूर्ती बँड. हा बँड आहे गाईज जळगावचा आणि खूप व्हायरल असा बँड आहे. सो आपल्या शोभायात्रेतलं पहिलं प्रमुख आकर्षण म्हणजे हा बँड होता, त्रिमूर्ती बँड. देशासाठी जगायचं. पुढे गेलं काय त्यांना अगर शिवा मंदिर तो तुझे दिखा देंगे, तुझको तेरी औकात बता देंगे। अगर शिवा मंदिर तो तुझे दिखा देंगे, तुझको तेरी औकात बता देंगे। जय श्री राम, जय श्री राम, रघुपति राज बना जय राम। जय श्री राम, जय श्री राम, रघुपति राज बना जय राम। शहर में सीताराम ओनली वन. तर शोभायात्रेतील पहिले आकर्षण आपण बघितले ते म्हणजे जळगावचं त्रिमूर्ती बँड आणि दुसरे आकर्षण म्हणजे हे आपली श्रीरामांची मूर्ती.
सो फायनली गाईज आपण आपला आजचा ब्लॉग व्हिडिओ इथंच थांबवतोय, कारण की खूप गर्दी झालेली आहे आणि गर्दी झाल्या कारणांमुळे म्हणजे जो शूट आहे तो एवढा प्रॉपरली करता येत नाही आहे. आणि तुम्हाला मी थोड्या प्रमाणात तरी दाखवलेलंच आहे की काय काय दृश्य हे आपल्या शोभायात्रेत तुम्हाला बघायला मिळणार होतं आपल्या रावेरच्या. सो उम्मीद करतो तुम्हाला आपला आजचा ब्लॉग व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आणि गाईज सुरुवातीपासून मला हा ब्लॉग व्हिडिओ कॅप्चर करायचा होता, बट काही कारणास्तव मी उशिरा आलो आणि उशिरा आल्या कारणामुळे काही एवढं तुम्हाला प्रॉपर दाखवता नाही आलं. पण जितकं माझ्या परीने जर शक्य झालं तितकं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. सो उम्मीद करतो तुम्हाला आपला आजचा ब्लॉग व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशा नवीन ब्लॉग व्हिडिओसह. तोपर्यंत जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय खानदेश, हर हर महादेव. बाय.